जय शिवराय मित्रांनो आय लव्ह यू कोकण या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो 2 दिवसाने गणपती बाप्पा येणार आहेत, पण आमचा गणपती बाप्पा उद्याच येणार आहे। म्हणजे आमचा गणपती बाप्पा आमच्या बाजूचं आमचं शिवणे गाव आहे, म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे। तर मामाच्या गावातून माझा गणपती बाप्पा येतो। तर ते गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर आमचं जे अंगण आहे ते अंगण आम्ही आज सारवून घेणार आहे। शेणाने आम्हाला पुरे हे अंगण आमचं सारवून घ्यायचं आहे। तर चला दाखवतो कशा प्रकारे आईने शेण वगैरे आणून ठेवलं आहे। गावात सध्या कुणाकडे गुरंढोरं नाही आहेत, शेण मिळणं पण मुश्किल आहे, पण आईने ते अगोदर थोडंसं शेण आणून ठेवलेलं आहे। ते शेण आता आम्ही कालवतो आणि हे जे अंगण आहे त्या अंगणामध्ये आज आम्ही पूर्ण सारवण करून घेणार आहे। तर मित्रांनो हेच एवढं मोठं अंगण आहे बघा, एवढं मोठं अंगण आज सारवायचं आहे शेणाने। आणि ह्या भिंती पण मित्रांनो पहिल्या भिंती ज्या मातीच्या भिंती होत्या त्या आता सिमेंटच्या आहेत। सिमेंट चिरेबंदी घर असल्यामुळे सिमेंटच्या, पण पहिलं आम्ही काय करायचो मातीच्या भिंती ह्या गणपतीच्या सीझनमध्ये चतुर्थीच्या दिवसामध्ये तांबळ माती जी भेटते ना, ती तांबळ माती असते, त्या तांबळ मातीने पूर्ण भिंती वगैरे सारवायची। तांबळ माती आणून ती पूर्ण सगळी चाळून ती पाण्यात भिजवून ओला कपडा घेऊन पूर्ण भिंतीवर असे पूर्ण सारवत जायचे, अशा प्रकारे करायचं। पण आजकाल सगळ्यांची घरं ही चिरेबंदी झालेली आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित जो एशियन पेंट काय असतो तो कलर मारलेला आहे। तो एक काम म्हणजे कमी झालेला आहे, पण ती तांबळ मातीचं जो त्यावेळेस होतं सारवणं वगैरे ते खूप छान होतं। पण आज आम्ही जे आमचं खळ आहे त्या खळालाच आम्ही पूर्ण हे करणार आहोत, शेणाचा पूर्ण सारवण घालणार आहे। हे बघा हे असे चिरेबंदी डेग आहे। आणि आमची जे तुळस वृंदावन आहे ना, त्या वृंदावनाला कुठे शेणाचे तिकडे डाग पडू नये म्हणून साईडला आम्ही हे बघा हे एक साडी लपेटून ठेवले, गुंडाळून ठेवले, म्हणजे शेणाचे शिंतोडे वगैरे तिथे वरती उडणार नाही। तर चला आपण शेण इकडे आणून ठेवलेलं आईने दाखवतो तुम्हाला। जास्त नाही आहे, ते बघा एवढंच आहे, कारण शेण मिळणं खूप कठीण झालेलं आहे सध्या गावामध्ये। तर एवढं शेण आहे, तर एवढ्या शेणामध्ये आपल्याला हे पूर्ण सारवायचं आहे। झाडू पण आपल्याकडे इथे आहे, केरसुणी आहे। चला सुरुवात करूया। चला आईने शेण काढून घेतलं आहे, हे बघा। आई हे कशासाठी काढून ठेवलं आहे? सगळं एकदम म्हणजे थोडं हे अर्ध शेण इथे ठेवलं आहे आणि आईने अर्ध शेण तिथे कालवायला घेतलं आहे बघा। आईने पण मस्त एकदम साडीवरती काहीतरी लपेटून घेतला ना। आई मी कालवू? हे शेण कालवायचं बघा। अथर्व पण लागलाय मदत करू। आतमध्ये ते हे असतात ना, ते काढून टाकायचं असतं। हा घाण काढायची ती आतमधली। कालव तू कालव। हे सगळं शेण असं कालवून घ्यायचं पहिलं व्यवस्थित।